ते दूध आणतेस ना? कृष्ण अगं ते काय दुष्यंत सरकार म्हणले मला शिकायची गरज आहे. विषय संपला की ह्या कृष्णेला आता कोणीही थांबवू शकणार नाही. येतो. बारक्या कृष्णी घराबाहेर पडल्या तेव्हा आपल्या माणसासनी तयार राहायला सांग. हे बघ, ती शाळेत पोहोचूस तवर तिला त्रास द्यायचा. तुला कळलंच असेल आमासनी काय म्हणायचंय. ओ सरपंच बाई. सरपंच बाई अन शिकायला चालल्या काय चाललंय काय बघ की. नाही म्हणजे दिस रात काम करणार मग गावाची काम कधी करणार. काय दादा तुम्ही नक्की गावातलेच आहेत ना? व नाही म्हणजे पंचायत खुली होती दिसभर सर्वांसाठी. तुम्ही गावातले असाल तर तुम्हाला ठाव पाहिजे. वा भो सरपंच बाई चिडल्या वाटतं. अरे भावा, अरे रिस्पेक्ट दे की. म्हणजे सरपंच बाई आता शिकून सवरून मुख्यमंत्री व्हायची स्वप्न बघायलेत. मग आता त्यासनी जाऊ दे की शिकायला. अरे भावा पण शिकून सवरून मुख्यमंत्री होस तर सरपंच बाई म्हातारे होतील की. आता ही म्हातारी एवढं मोठं राज्य चालवणार आहे बाई. कृष्णे एकदाची शाळेत आलीच बघ तू. आता मनापासून अभ्यास कर बरं. खर तर आज उशीर झाला यायला. मी असं ऐकलं होतं गुरुजी शिक्षा करतात म्हणे. बघूयात आता काय करते ते. देवी आई लक्ष ठेव ग बाई. नितीन मोरे, कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील, कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील, कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील. हजर गुरुजी. अहो काय आहे, किती उशीर. काय झालं मी आई येत निघालो होतो पण उशीरच झाला बघा. उद्यापासून उशीर नाही होणार. हा ते सरपंच आहे ना, मग थोडं काम असतं त्यांना म्हणून. हे बघा आज शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून माफ करतोय, पण उद्या जर उशीर झाला तर वर्गाच्या बाहेर उभा करेल. होणारच नाही तर उशीर होणारच नाही. बरं बरं घ्या बसून. हा. आता काय झालं. नाही ते कुठं बसू म्या. अहो आता इथे जागा कुठे रिकामी दिसते. ही काय ही तर आहे की. हा मग बसा तिथे बसा. हा बसू बसू. कृष्णी उशीर का झाला तुला? अगं सासूरवास आणखीन काय. बरं असू दे, लक्ष दे आता. चला आता आपण पाढे शिकणार आहोत. इथे आलेल्या प्रत्येकाला पाढा म्हणजे काय हे माहित असेलच.